नमस्कार, मी अपूर्वा वाणी तुमच्या सगळ्यांचं पर्सोना या माझ्या यूट्यूब चॅनलवर मनपूर्वक स्वागत करते। पुन्हा एकदा मी सज्ज झालेले आहे, एक नवीन मालिका घेऊन आले आहे आणि आजच्या या भागामध्ये माझीच मी असं म्हणत स्वयंभू जीवन जगताना जीवनात आलेल्या संघर्षांना अगदी दटावून तोंड देत आणि पुढे जात मनाने पुन्हा पुन्हा उभारी घेत आजपर्यंतचा एक उत्कृष्ट असा जो प्रवास आहे, हा प्रवास आपण जाणून घेणार आहोत। मी इतकं अशा पद्धतीने सांगते ह्याचं एक कारण आहे। आपल्या आयुष्यामध्ये अनेक प्रसंग येतात आणि त्यामध्ये काही वेळेला आपण सावरतो, काही वेळेला सावरायला संधीच मिळत नाही आणि एकावर एक अशी अनेक संकट येत जातात। पण अशा वेळेला न घाबरता न थांबता तू पुढे चल रे असं म्हणत आयुष्याला बोट धरून घेऊन जाणाऱ्या माधवी शिंदे ह्या माझ्या बरोबर आहे। चला त्यांची आज आपण ओळख करून घेऊया। ताई नमस्कार। नमस्कार नमस्कार, मी माधवी शिंदे। ताई तुम्ही काय करता? मी झेडपी मध्ये वरिष्ठ सहाय्यक म्हणून आहे। अच्छा, कार्यरत आहात हो, तुम्ही? कार्यरत आहे। त्यांची पोस्ट याच्याबद्दल आपण ऐकलेलं असलं तरी मी त्याच्याबद्दल मुळीच बोलणार नाही, कारण मी त्यांच्या एका वेगळ्या प्रवासाबद्दल त्यांच्याशी बोलणार आहे। ते म्हणजे ताई, तुमच्या आयुष्यामध्ये हा जो संघर्षमय प्रवास आहे याला साधारण कशी सुरुवात झाली आणि कधी झाली? 2000 मध्ये मला पायाला गाठ झालेली होती आणि ती गाठ आम्ही जेव्हा एक्सरे काढला तर त्याच्यात ती गाठ दिसून आली आणि मग डॉक्टरांनी मला ऑपरेशन करायला सांगितलं। ऑपरेशन जेव्हा झालं त्यावेळेला ती जी गाठ काढली ती बॉम्बेला चेक करायला गेली आणि त्यावेळेला पीएन पाटील सरांकडे एवढी फॅसिलिटी नव्हती, म्हणून ही गाठ बॉम्बेला चेक करायला गेली। बॉम्बेवरून 1 महिन्यांनी रिपोर्ट आला आणि त्याच्यात ती गाठ कॅन्सरची दिसली। अरे, कॅन्सरची दिसल्यानंतर रणजित चव्हाण सर पण कन्फ्यूज झाले, आता पुढे काय करायची याच्यावर ट्रीटमेंट। म्हणून सरांनी त्यांचे जे गुरु आहे बावडेकर म्हणून, तर त्यांना कॉल केला। त्यांनी सांगितलं की बुवा मी इथे काही दिवसांनी मी खडके डॉक्टरांच्या इनॉग्रेशनला येणार आहे, त्यावेळेला आपण चर्चा करू, ती व्यक्ती कशी मी त्याला बघेल। मग त्यानुसार जेव्हा खडके डॉक्टरांकडे आम्ही गेलो बावडेकर सरांना भेटायला, तर बावडेकर सरांनी तेव्हाच डॉक्टरांना सांगून दिलं होतं की अशा पेशंटला हा पाय तोडण्याशिवाय पर्याय नसतो, परंतु ही यंग लेडी आहे तर आपण त्याच्यावर एक उपाय करू। ज्या ठिकाणी गाठ होती त्या गाठीचा आजूबाजूचा जो पोर्शन आहे तो जर काढून टाकला तर एखादा जंतू असेल कॅन्सरचा तो मरून जाईल आणि ही व्यक्ती म्हणजे पायावर उभी राहू शकते। मग त्यानुसार चव्हाण डॉक्टरांनी माझं दुसरं ऑपरेशन केलं। त्याच्यात तो गाठीचा आजूबाजूचा जो पोर्शन होता तो म्हणजे हाडांचा तो सगळा काढून टाकला आणि त्याच्यानंतर मला दर महिन्यांनी त्यांनी MRI करायला सांगितला होता। साधारण कधी तुम्ही किती वयाच्या होतात? मी त्यावेळेला 21-22 ची असेल मॅडम। अच्छा, म्हणजे कॉलेज नुकतंच संपलेलं होतं। कॉलेज संपून मी युनिव्हर्सिटीला जॉबला तेव्हा लागलेली होती। लागलेली असताना मग जेव्हा माझं ऑपरेशन झालं, ऑपरेशन नंतर 15 दिवसांनी मी जो MRI केला तो एकदम ओके आला। त्याच्यानंतर कंटिन्यू मी MRI करत गेली, 4-5 MRI एकदम ओके आले आणि 6व्या MRI ला तो जंतू पण दिसला आणि माझा पाय पण दुखायला लागला होता। मग मी सरांना फोन केला, चव्हाण डॉक्टरांना, की माझा पाय खूप दुखतोय। डॉक्टरांनी मला लगेच कॉल करून बोलून घेतलं की ताबडतोब तू माझ्या दवाखान्यात ये, मला भेट म्हणून। आणि डॉक्टरांनी पुण्याचे जे डॉक्टर आहेत अनंतभूषण रानडे म्हणून, तर त्यांची अपॉइंटमेंट घेतली आणि मला म्हणजे पुणे काय असतं हे मला काहीच माहिती नव्हतं, तर त्यांनी आम्हाला ट्रॅव्हल्सचं तिकीट पण काढून दिलं, कुठे जायचं काय जायचं सगळं मार्गदर्शन केलं। त्याच्यानुसार आम्ही अनंतभूषण रानडेंकडे पुण्याला गेलो, तर त्यांनी पण हाच सांगितला पर्याय की ह्या पेशंटला पाय तोडल्याशिवाय पर्याय नाही। मग त्यावेळेला तर आम्हाला रडूच कोसळलं, माझ्यापेक्षा माझे वडील जास्त रडायला लागलेले होते। पण मग मी त्याच वेळेला धीर धरला। मी डॉक्टरांना सांगितलं, सर ठीक आहे हा शेवटचा पर्याय असू शकतो, पण त्याच्या अगोदर जर आपल्याला ट्रीटमेंट घेता आली आणि एखाद्या चांगल्या औषधांनी जर माझा पाय बरा होत असेल तर का नाही करू। मग डॉक्टरांना पण ते आवडलं। डॉक्टर म्हणे ठीक आहे आपण केमोथेरपी रेडिएशन करून बघू, त्याच्याने जर तुला उपयोग झाला तर आपला पाय वाचवू शकतो। मग मी केमोथेरपी घेतली, रेडिएशन घेतलं, त्याच्यात पण माझा पाय दुखणं थांबला नाही। मग सती शेवटी ते जे पॉइझन आहे ते वर जाऊ शकतं बुवा, तो कॅन्सर आहे वर जाऊ शकतो, मग पाय तोडण्याशिवाय पर्यायच नाही असं डॉक्टरांनी सांगितलं। त्याच्यामुळे मग आम्ही कट करावा लागला।
गुडघ्यापासून तो पाय काढलेला आहे. अच्छा. तिथून मग माझा प्रवास हे सुरू सगळं झाला. वयाच्या 25च्या आतच झालं. 22व्या वर्षी. अरे बापरे. 21-22व्या खूप वर्षी. मोठा एक सेटबॅक हो, असेल हो. नाही का. तुमची पदवी तेव्हा झालेली होती. पदवी झालेली होती, पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं होतं, मी जॉबला पण लागलेली होती त्यावेळेला युनिव्हर्सिटीमध्ये. बर. मग 3 महिने मी घरी राहिली. 3 अच्छा. महिने आराम केला आणि मग 3 महिन्यानंतर आमचा पुढचा सर्च सुरू झाला की आर्टिफिशियल लिम्ब कुठून घ्यायचं असं. मग नेटवर आम्ही सर्च केलं, काही लोकांकडून आम्ही माहिती घेतली, तर अमेरिकन ब्रांचचा जो एंडोलाइटचा पाय हा खूप चांगला आहे, म्हणून मग आमचा पुढचा प्रवास तिथे सुरू झाला. 1.5 महिना आम्ही तिथे थांबलो, पायाची प्रॅक्टिस केली. तिथे पण म्हणजे मला सांगावं असं वाटतं, आपल्या अवयवांना आपण खूप लक्ष दिलं गेलं पाहिजे. आपले जे अवयव आहे हे फार महत्वाचे. आपण जेव्हा आपल्याला जे अवयव असतात तेव्हा आपल्याला त्याची किंमत नसते, आणि जेव्हा ते जातात तेव्हा एक एक अवयवाची आपल्याला किंमत कळत जाते. जेव्हा मी नवीन आर्टिफिशियल लिम्ब घेतला, तो माझा पाय त्याला ऍक्सेप्ट करायलाच तयार नव्हता. ऍक्सेप्ट करण्यासाठी मला 1.5 महिना मला ट्रेनिंग घ्यावी लागली. अरे बापरे. मग 1.5 महिना ट्रेनिंग घेऊन मग मी जॉबवर जॉईन झाली. अच्छा. मग तिथे पण मला खूप फेस करावं लागलं. मला चालता येईल की नाही, मी चालत असताना मला कोणी धक्का दिला तर मी पडून जाईल का, मग मी चालत असताना मला ओझं धरून चालता येत नाही, असं एक एक गोष्टी अनुभवाने मी शिकत गेली. मग त्यावेळेला आणि मग तिथून पुन्हा एकदा छान सगळं सुरू झालं, रुटीन सुरू झालं. मग आमच्या रेक्टर मॅडम आहे, म्हणजे माझा जो स्टॉप होता त्यांनी मला खूप सहकार्य दिलं. माझं ऑफिस खाली होतं, तर माझ्यासाठी त्यांनी माझ्या रूमच्या शेजारी माझं ऑफिस आणलं. मला मोटिवेशन केलं की तू आता अपंग झालेली, तर तुझा तू फायदा करून घे. तू इथे थांबण्यापेक्षा, माझी इंटिग्रेटेड पोस्ट होती विद्यापीठामध्ये, की तुला पुढचं तू हुशार आहे, तुला पुढचं प्रमोशन मिळू शकतं. म्हणून मग मी एमपीएससीचे त्या मॅडमांनी सांगितल्यामुळे मी एमपीएससीचे क्लास पण लावले. शनिवार रविवार मला जेव्हा सुट्टी असायची मी तेव्हा एमपीएससीचे क्लास पण जॉईन केले. आणि मी आमच्या क्लासमध्ये पण हुशार विद्यार्थी असल्यामुळे मला सरांचं पण खूप मार्गदर्शन मिळत गेलं. आणि त्याच्यामुळेच माझी 6 वर्ष सेवा झाल्यानंतर माझं झेडपी मध्ये सिलेक्शन झालं. खरंच म्हणजे त्यांनी एक खूप महत्वाची गोष्ट सांगितलेली आहे की जेव्हा आपल्याकडे सगळे अवयव असतात, कार्यरत असतात, त्यावेळेला आपण त्याच्याकडे पूर्ण लक्ष देत नाही. आणि हे दुर्लक्ष झाल्यामुळे कधीतरी जेव्हा ते नसतात तेव्हा त्याची किंमत कळते. तर खूप एक महत्वाचा असं म्हणजे हा धागा आहे. मी म्हणेन की प्रत्येकाने लक्ष द्यावं, ह्यासाठी आपण त्यांना हे सांगू शकतो. अवतीभवतीच्या माणसांचे चांगले तुम्हाला अनुभव आले, त्यांनी तुम्हाला प्रेरणा, मोटिवेशन सगळं. पण खरं सांगू का, तुम्ही इतरांसाठी प्रेरणा आहात. त्यांनी तुम्हाला मोटिवेट केलं ही चांगलीच गोष्ट आहे. पण आज तुम्ही ज्या आत्ता, मी असं ऐकलंय की आतापर्यंत गेल्या 23 वर्षात तुम्ही 17 ऑपरेशनना तोंड दिलं. त्याबद्दल पण सांगा ना. पहिलं ऑपरेशन माझं झालं गाठीचं, दुसरं त्याच्या आजूबाजूचं हाड काढलं, ते दुसरं झालं. तिसरं जे ऑपरेशन झालं माझं अँपूट झालं. आणि अँपूट होत असताना जेव्हा मी केमोथेरपी वगैरे घेत होती, तर माझ्या हाताला पण इन्फेक्शन झालेलं होतं. कदाचित तो हात पण मला तोडावा लागला असता. पण मग त्यावेळेला माझ्या मांडीची स्किन काढून ते हाताला लावली. हे असे माझे त्यावेळेला 4 ते 5 ऑपरेशन झाले. मग त्याच्यानंतर माझं रुटीन छान सुरू होतं. 2006ला माझं झेडपी मध्ये सिलेक्शन झालं आणि माझ्या हुशारीच्या याच्यावर मला चांगल्या ऑफिसमध्ये घेतलं गेलं. माझं एकदम छान आनंदात माझं जीवन चाललं होतं. पण 2009ला परत एकदा कॅन्सरने मला टकटक दिली. आणि परत मग मी चव्हाण डॉक्टरांना, म्हणजे मी आज जे उभी आहे त्याचं सगळं जे श्रेय आहे ते डॉक्टर रणजित चव्हाण आणि त्या मॅडमांना जातं. कारण मी प्रत्येक जेव्हा मला असा प्रॉब्लेम आला तेव्हा मी त्यांचं मार्गदर्शन वेळोवेळी मी घेतलेलंच आहे. मग त्यावेळेला पण 2009ला जेव्हा मला कॅन्सरने टकटक दिली तेव्हा इथे म्हणजे ट्रीटमेंट घ्यायचीच नाही, घ्यायची तर पुण्यालाच घ्यायची. आणि डॉक्टरांनीच माझी अपॉइंटमेंट घेऊन दिलेली होती त्यावेळेलाही. रुबी हॉस्पिटलला जा, हे असे डॉक्टर आहेत, संजय देशमुख, त्यांच्याकडची तुझी पुढची ट्रीटमेंट राहील असं मला त्यांनी सांगितलं. त्यानुसार मग 2009 पासून तर आतापर्यंत माझी जी ट्रीटमेंट आहे ती रुबी हॉस्पिटललाच आहे. डॉक्टर संजय देशमुख आणि डॉक्टर मनीष जैन. 2009ला मला जेव्हा ब्रेस्टला कॅन्सर झाला होता, मग त्यावेळेला केमो, रेडिएशन, नंतर ब्रेस्ट कन्झर्वेशन सर्जरी झाली. आणि पुढची जी कॉन्फरन्समध्ये जी चर्चा झाली त्याच्यात त्यांनी निपल स्टेटमेंट, जे ट्रीटमेंट असते तर त्याच्यासाठी ते जे ऑपरेशन होतं तर माझं फ्रीमध्ये आणि कॉन्फरन्समध्ये सिंगापूरचे जे डॉक्टर आहेत डॅनी म्हणून त्यांनी केलेलं होतं.
बरोबर. 2009चा हा प्रवास संपल्यानंतर मी परत ऑफिसला जॉईन झाली. जॉईन झाल्यानंतर परत 2011 मध्ये मला लेफ्ट ब्रेस्टला गाठ झाली. गाठ दिसल्याबरोबर मी चव्हाण डॉक्टरांना फोन केला. चव्हाण डॉक्टरांनी मला लगेच पुण्याला जायला सांगितलं. मग मी पुण्याला गेल्यानंतर डॉक्टरांनी ऑपरेशन आयएफएनए टेस्ट केली. त्याच्यात ती गाठ अगदी साधी होती. मग बुवा हिचं पुढे कॅन्सरमध्ये रूपांतर होऊ शकतं, म्हणून त्यांनी ती गाठ पण 2011ला ती गाठ काढली. त्याच्यानंतर परत मी ऑफिस जॉईन झाली. माझं रुटीन सुरू झालं. रुटीन चेकअप पण सुरू होतं माझं. मी तेच सांगू शकते प्रत्येक लेडीजला, 30 वर्षावरील जी लेडीज आहे, आता प्रत्येकाने, लेडीज असो का जेंट्स असो, प्रत्येकाने बॉडी चेकअप दरवर्षी एकदा तरी म्हणजे दवाखान्यात जाऊन बॉडी चेकअप केली पाहिजे. किंवा मेडिक्लेमची फॅसिलिटी आता खूप आहे. ऐन वेळेला असे जे आजार येतात त्यावेळेला आपण खूप घाबरून जातो. अशा वेळेला आर्थिक म्हणजे आर्थिक आपल्याला खूप गरज असते, आर्थिक पैशाची खूप गरज असते. अशा वेळेला मी सगळ्यांना सांगू शकते की त्यांनी भविष्यासाठी प्रत्येकाने मेडिक्लेम काढणं हे आवश्यकच आहे, असं मला वाटतं. मग ज्या वेळेला मी 2011 नंतर परत 2021 मध्ये मला दोघं म्हणजे लेफ्टला पण आणि राईटला पण दोघं ठिकाणी मला गाठी आल्या. मग अशा वेळेला पण मी डॉक्टरांकडे गेली. चांडक डॉक्टरांनी आयएफएनए टेस्ट केली, परत मेमोग्राफी केली. त्याच्यात दोघं यांना गाठी दिसल्यानंतर मी परत चव्हाण डॉक्टरांकडे गेली. प्रत्येक वेळेला मी चव्हाण डॉक्टरांचं मार्गदर्शन घेतल्याशिवाय पुढे जातच नव्हती. मग डॉक्टरांनी परत मला, तू इथे जळगावला ट्रीटमेंट करूच नको, तू तुझे जे डॉक्टर आहेत ज्यांना तुझी हिस्ट्री माहिती आहे, तू तिथेच जा म्हणून. मग मी पुण्याला परत गेली. रुबीला परत माझे पेट स्कॅन वगैरे झाले, सगळ्या टेस्ट झाल्या आणि त्यांनी मग मला 3 केमो दिल्या. 3 केमो नंतर डॉक्टर मला म्हणत होते की उजवं आपण ब्रेस्ट काढू, लेफ्टची फक्त गाठ काढू. पण मग मी म्हटलं परत लेफ्टची गाठ काढायची, परत भविष्यात अजून परत लेफ्टला पण होऊ शकतं. जसं 2009ला मला राईटला झालं होतं आणि परत 21ला त्याची पुनरावृत्ती झाली. म्हटलं लेफ्टला झालीये, पुन्हा पुनरावृत्ती होऊ शकते. म्हणून मी त्यावेळेला दोघं ब्रेस्ट काढण्याचा निर्णय घेतला. 6 केमो, रेडिएशन, दोघं ब्रेस्टचं ऑपरेशन झालं आणि त्याच्यानंतर आम्ही रेडिएशन घ्यायला जाणार. परत डॉक्टरांनी मला सांगितलं एक पेट स्कॅन तुला करावा लागेल. तो पेट स्कॅन केलं. त्याच्यात म्हणजे गर्भाशयाला पण हे दिसली, युटरस मध्ये पण गाठ दिसली आणि मांडीमध्ये पण गाठ दिसली. अरे बापरे. मग डॉक्टरांनी सांगितलं रेडिएशन घेण्याच्या अगोदर आपल्याला परत हे ऑपरेशन करावं लागेल. मग त्यावेळेला परत दोघं ऑपरेशन झाले माझे. मांडीतली पण गाठ काढली, युटरस पण काढलं गेलं आणि मग त्याच्यानंतर 1 महिना मी रेस्ट केलं आणि मग त्याच्यानंतर रेडिएशन घेतले. रेडिएशन घेऊन आल्यानंतर मी परत ऑफिसला जॉईन झाली. पण रुटीन जेव्हा चेकअपला परत गेली मी मागच्या महिन्यात, तर त्यावेळेला परत कोलोनमध्ये आणि ब्रेस्टमध्ये दिसली त्यांना गाठ. मग त्यांनी कोलोनचं मला ऑपरेशन करायला लावलं. तो कोलोनचं ऑपरेशन आम्ही दुर्बिणीद्वारे करणार होते डॉक्टर, पण दुर्बिणीमध्ये ती गाठ सापडलीच नाही. परत मग ओपन करून ते काढावं लागलं. आता माझी परत ब्रेस्टमध्ये एक गाठ आहे, त्याच्यावर माझी ट्रीटमेंट सुरू आहे. अशा पद्धतीने माझा 2000 पासून तर आता 2023 पर्यंतचा कॅन्सरशी हा संघर्ष सुरू आहे. 17 ऑपरेशन झाले. बरोबर. नाही, आणि तुमच्याकडे बघून अजिबात असं वाटत नाहीये. कारण हा संघर्ष जरी असला तरी तुम्ही तो संघर्षासारखा मला असं वाटतं त्याला तोंड देणार आणि मी बरी होणार या विश्वासाने तुम्ही त्याला. आणि मी प्रत्येक कॅन्सर पेशंटला एक सांगू इच्छिते की आपल्यावर जर संकट आलंय तर त्याला तुम्ही प्रत्येकाने फेस केलं पाहिजे आणि मी याच्यातून बरी होईल हा पॉझिटिव्हनेस ठेवला पाहिजे. खरं. आणि म्हणजे मी ठणठणीत आहे, मी निरोगी आहे. जरी तुम्हाला कॅन्सर झालाय तरी हे आपल्या मनाशी आपण नेहमी जर आपण म्हणत गेलो मी निरोगी आहे, माझं आरोग्य चांगलं आहे, तर आपल्याला एक पॉझिटिव्ह एनर्जी मिळते आणि त्याच्यातून आपण निम्मे बरे होऊन जातो आपण. खरंय. मानसिक स्थिती खूप ढासळलेली असते या काळामध्ये, त्याच्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. तुम्ही ज्या पद्धतीने ह्या आलेल्या समस्येला तोंड दिलं, किंवा आपण म्हणतो की एकदा काहीतरी मेडिकल प्रॉब्लेम आल्यानंतर आपण अगदी घाबरून जातो, तर अशा वेळेला न घाबरता तोंड देणं, आणि तेही एक नाही 17 ऑपरेशन्स ना, तुमच्याकडे बघून आज अजिबात असं वाटत नाहीये की तुम्ही इतक्या सर्जरीज पास करून आलेल्या आहात. अनेक महिला तुमच्यासारख्या आज झगडतायत, संघर्ष करतायत की एखादं कॅन्सर झालाय, कुठली स्टेज आहे वगैरे हे अजून लांब आहे,
नुसतं एवढं जरी कळलं तरी माणूस घाबरतो. हो. तर त्या सगळ्यांना काय सांगाल? मी त्यांना सांगू शकते मॅडम, की ते आता टेक्नॉलॉजी ही खूप पुढे गेलेली आहे. आणि तुम्ही जे म्हणजे काहींना मी बघते, आता मी रुबी हॉस्पिटलला पण जाते, तर काहींना कॅन्सर झाल्यानंतर ते अगदी रडायला लागतात. त्यांच्या आजूबाजू 5-5, 6-6 लोक असतात. मी त्यांना सांगू शकते, झालेलं आहे ना, आपल्याला संकट आलेलं आहे ना, तर त्याला फेस कसं करायचं हा विचार करायला पाहिजे. आणि आता टेक्नॉलॉजी इतकी पुढे गेलेली आहे, तर केमोथेरपी, रेडिओथेरपी भरपूर आता इलाज झालेले आहेत. त्याच्याने तुम्ही अगदी 5-6 महिन्याचा जो केमोथेरपीचा असतो, तो काळ जो खूप संघर्षाचा असतो, म्हणजे मरण यातना काय असतात, मी ते अनुभवलेले आहेत. ते आपण अनुभवतो, पण त्याच्यातून जेव्हा आपण बाहेर येतो, त्यावेळेला आपण पूर्ववत जीवन जगू शकतो आपण. त्याच्यामुळे तुम्ही घाबरायचं नाही. तुम्हाला जर गाठ दिसली, मी तर लेडीजला हेच सांगू शकते, की तुम्हाला जर तुमच्या शरीरावर कुठेही गाठ दिसली, तर आपले जे गायनोकॉलॉजिस्ट डॉक्टर आहे किंवा फॅमिली डॉक्टर आहे, त्यांच्याशी तुम्ही चर्चा करा. नंतर चर्चा करून तुम्ही मेमोग्राफी करा, त्याचे आयएफएनए टेस्ट आहेत किंवा बायोप्सी हे करा. आणि त्याच्यात जर तुम्हाला कॅन्सर दिसले, लगेच तुम्ही कॅन्सर तज्ज्ञाकडे जा आणि ते तुम्हाला चांगली ट्रीटमेंट देऊ शकतात आणि तुम्ही त्याच्यातून बाहेर पडू शकाल. पूर्वीच्या काळी सर्वसामान्य मध्यमवर्गीय लोकांमध्ये कॅन्सरचं प्रमाण तसं कमी होतं. हो. अलीकडे ते वाढत चाललेलं आहे. हो, त्याला कारण मॅडम प्रदूषण पण आहे. आणि प्रत्येक आता जे आपण ज्या भाज्या वगैरे खातो, हे इंजेक्शन देऊन दिलेले असतात. त्याच्यामुळे ते म्हणजे जे कीटकनाशक आहे ते आपल्या पोटात जातात. तसं दूध पण आहे. आता जर्सी गाईचं दूध हे आपल्यासाठी खूप हानिकारक आहे. ते इंजेक्शन देऊन जी गाय 5 लिटर दूध देते, तिला इंजेक्शन देऊन तुम्ही 25 लिटर दूध जर मिळवताय, तर ते आपल्या शरीरासाठी हानिकारकच आहे. निश्चित. आणि त्याच्यामुळेच हा कॅन्सर हा आजार पूर्वी म्हणजे 100तून एखाद्या स्त्रीला व्हायचा. आता 100मधून जवळजवळ 30% व्यक्तींना ब्रेस्ट कॅन्सर आणि गर्भाशयाचे कॅन्सर खूप प्रमाणात दिसत आहेत. त्याचं कारण हेच आहे, प्रदूषण. तर आपण सगळ्यांनी जीवनशैली पण खूप बदलली मॅडम. आता सगळं पूर्वी कसं धुणं धुतलं जायचं, नंतर घट्या असायचा, घट्यावर ते दळलं जायचं. आता सगळं आयतं रेडीमेड मिळतंय आपल्याला. बरोबर. आणि खूप सारे आता हॉटेलमध्ये झालेलं आहे. आता खूप लेडीज आता पैसा कमवतात, हॉटेलमधूनच सगळं खाणं सुरू झालेलं आहे. म्हणजे कोणतेच कष्ट घ्यायला आता लेडीज तयार नाहीये. सुखकर आयुष्य झालेलं आहे पूर्वीचं. मग त्याच्यामुळे व्यायामच होत नाही शरीराचा. आणि त्याच्यामुळे पण माझं असं मत आहे की त्याच्यामुळे पण हा कॅन्सर आपल्याला होत असेल. अच्छा. आता हा तर एक की त्याच्यावर इलाज आहे, टेक्नॉलॉजी खूप पुढे गेलेली आहे वगैरे, हे सगळं ठीक आहे. पण सगळ्यात मोठा प्रश्न असतो तो आर्थिक. हो. त्याचं नियोजन अशा वेळेला माणूस घाबरून जातो, घरातले इतर सदस्य. तर त्यासाठी काय आधीपासून काळजी घ्यायला पाहिजे? जेव्हा 2000ला जेव्हा आमच्या घरात जेव्हा कॅन्सरचं कळलं, कॅन्सर हा आम्ही तेव्हा पहिल्यांदाच ऐकलेला होता. आमचं पूर्ण घर रडत होतं. म्हणजे मला न दाखवता मी समोर आल्यानंतर सगळे हसत होते, काही नाही, होऊन जाईल ठीक. पण मी जेव्हा त्यांना बघितलं तर ते प्रत्येक जण रडत होते. काळजी माझ्या काळजीपोटी कसं होईल, कारण मी त्यावेळेला यंग होती. हिचं कसं होईल, हिचं अजून लग्न बाकी आहे, जॉब तर मिळाला पण लग्न बाकी आहे, आणि आताच हे कॅन्सर. त्याच्यामुळे पूर्ण फॅमिली माझ्या सोबत होती, पण ते दाखवत पण नव्हते मला की आम्ही मनातून खचलेलो आहे असं. मी पण ते बघत होती, पण मी पण त्यांना दाखवत नव्हती की मी पण खचलेली आहे असं. आणि प्रत्येक फेजला जेव्हा मला कॅन्सर आला तेव्हा पूर्ण फॅमिली माझी जी आहे ती माझ्या सोबत होती. जसं चव्हाण डॉक्टर होते, शैलजा चव्हाण होत्या, तसं माझी फॅमिली पण माझ्या सोबत होती. इव्हन म्हणजे माझ्या मामांची मुलं यांनी सुद्धा मला खूप साथ दिलेली आहे. माझ्या आजारपणामध्ये मला आर्थिक जेव्हा मदत लागायची त्यांनी सुद्धा मला पैसे पुरवले, माझे काकांनी सुद्धा मला पैसे पुरवलेले आहे. मग ज्यावेळेला माझे मी गव्हर्नमेंट जॉब असल्यामुळे मला मेडिकल बिल मिळत गेले. ज्यावेळेला मला मिळाले त्यावेळेला मी दिले, पण माझ्या वेळेस जेव्हा वेळ होती, संकट होतं, त्यावेळेला मला सगळ्यांनी मला खूप मदत केली. सगळे पाठीशी उभे होते. नक्कीच. म्हणजे मी आज जी उभी आहे त्यात माझ्या फॅमिलीचा पण फार मोठा वाटा आहे असं मला वाटतं. खरंय. लेडीज किंवा प्रत्येक घराने सेव्हिंग तर केलीच पाहिजे, हा एक पार्ट झाला. आणि आता शासनाने पण खूप साऱ्या योजना आणलेल्या आहेत, जसं महात्मा फुले आहे, आयुष्यमान भारत आहे, आणि आता आभा म्हणून जे आलेलं आहे. तर प्रत्येक कर्मचाऱ्याला हा GR आत्ताच मागच्या महिन्यात लेटेस्ट आलेला आहे. प्रत्येक म्हणजे लहानापासून मोठ्यापर्यंत प्रत्येकाला 5 लाख रुपयापर्यंत शासनाने मदत केलेली आहे. आणि काही असे हॉस्पिटल आहेत जसं कोपरगावला आहे की तिथे तुम्हाला कॅन्सरची ट्रीटमेंट ही फ्रीमध्ये होऊ शकते.
अच्छा. किंवा मग काही संस्थान आहे, साईबाबा संस्थान आहे, गजानन महाराज संस्थान आहे, यांच्या थ्रू सुद्धा तुम्ही, तुमच्याकडे जर पैसा नसेल तर यांच्या थ्रू सुद्धा तुम्ही जाऊन तुमची ट्रीटमेंट करू शकतात. नक्कीच. हो. तुमच्याकडे बघितल्यानंतर तुम्ही एवढ्या स्ट्रॉंग आहात आणि प्रत्येक स्त्रीने असं स्ट्रॉंग होण्याची गरज आहे. हो. नवरात्रीमध्ये शक्तीचं रूप मला आत्ता माझ्या समोर दिसतं आहे आणि खरंच तुमच्या आतापर्यंतच्या सगळ्या प्रवासाला सलाम. आणि मला तुम्ही एक प्रेरणा म्हणून आहात आणि माझ्या सगळ्या मैत्रिणींनी सुद्धा यातून निश्चितच प्रेरणा घ्यायला पाहिजे. कारण जीवन चलने का नाम असं आपण नुसतं गाण्यापुरतं नाही तर आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा ते अंगीकारलं पाहिजे आणि स्वीकारलं पाहिजे. तोंड देऊया, शक्ती रूपाने एक शक्ती माझ्या बरोबर आहे, तुम्ही सुद्धा तुमच्यामध्ये ती जागवा आणि आपण सगळ्याजणी आनंदाने जगूया. तर अशी माझीच मी असं म्हणत जगणारी माधवी शिंदे ही मैत्रीण आज आपल्या बरोबर होती. नक्कीच तुमचा प्रवास खूप प्रेरणादायी आहे आमच्या सगळ्यांसाठी. तुमच्या भावी आयुष्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू. निरामय आरोग्यासाठी शुभेच्छा द्यायला जास्त आवडेल. थँक्यू मॅडम. थँक्यू. धन्यवाद.